नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पोटातील गॅस कमी करण्यासाठी, वारंवार पोटामध्ये जर गॅस होत असेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन होत नसेल, तर या सर्व समस्यांवरती अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा या ठिकाणी एक उपाय बनवून दाखवणार आहे। तर एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आपण जेवण केल्यानंतर हे मिश्रण आपण बनवून प्यायचं आहे। जर आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन होत नसेल, त्याचबरोबर आपल्याला वारंवार पित्त होत असेल, अपचनाचा त्रास होत असेल आणि आपण खाल्लं की लगेच पोट गच्च झाल्यासारखं होतंय, त्याचबरोबर आपलं पोट देखील साफ होत नाही, तर अशा वेळेस आपण हा उपाय करू शकतो। तर एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय, त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं सेंधव मीठ, म्हणजे अगदी थोडंसं टाकायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये एक घटक टाकायचा आहे, तो म्हणजे हे आहे हिंग। तर एक चिमूट आपण हिंग या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पोटाच्या समस्या दूर करण्यासाठीचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे हे आहे अर्ध लिंबू। तर या ठिकाणी या पाण्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस ॲड करायचा आहे। तर हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपण जेवणानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांनंतर सेवन करायचं आहे। तोपर्यंत जेवण केल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं पाणी प्यायचं नाही। जेवणानंतर तुम्ही मुखवास घेण्याची सवय ठेवा, जेणेकरून तुम्ही खाल्लेलं अन्न जे आहे व्यवस्थितरित्या पचन होईल। तर जेवण केल्यानंतर आपण भाजलेला ओवा आणि थोडंसं सेंधव मीठ याचा जर आपण वापर केला आपल्या आहारामध्ये, म्हणजे जेवणानंतर आपण मुखवास म्हणून जर ओव्याचा वापर केला, तर नक्कीच तुमच्या पोटाच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या पूर्णपणे बंद होणार आहेत। तुमचं पोट देखील एकदम छान असं साफ होणार आहे। त्याचबरोबर पोटासंबंधीच्या ज्या काही तक्रारी आहेत पूर्णपणे नाहीशा होणार आहेत। मित्रांनो, अगदी साधे सोपे 2 उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।